आणि पूर्ण ब्लॉग आवडतात ना मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरू करूया व्हिडिओला. हाय हॅलो फ्रेंड्स, बघा शुभ सकाळ. बघा कणसाच्या मागे कसं लागलेत आणि इथं आम्ही करत आहोत इकडलं बाथरूमची साफसफाई. तुम्ही बाथरूम म्हणल्यानंतर हैराण होत असाल, तुम्हाला मी खूप दिवसापासून दाखवा म्हणते. हे आहेत आमचे नवे बाथरूम. बघा आम्ही बिलकुल वापरलोच नाही त्याला, आम्हाला जुनं आहे म्हणून हे असंच ठेवलं आहे. बघा शॉवर, पूर्ण नळाची फिटिंग सगळं काही केलेलं आहे इथं. बघा ब्रश, लाईट फिटिंग सगळं काही केलं, काहीच कमी ठेवलं नाही तिथं, पण वापरतच नाहीत. आईनं म्हणली चला जाऊ द्या, मलाच बरं झालं काहीतरी सामान ठेवायला. बघा इतकं पॉश आहे, खूप छान आहे का. असं टाईल्स बसलेले आहेत, इतकं सारं सामान आईला जवळच्या इथल्या इथं घ्यायला येतं म्हणून आई सगळं सामान ठेवते. बघा साबुदाण्याचे पापडं सगळं, खूप छान रूमच केली आई त्याला. हे बघा गव्हाचे कुरडया आहेत, चिकनचे कुरडया आहेत, खूप छान लागतात हे पण आईचा पसारा बघा की आईची कसं ठेवली आईनं. हे आहे दह्याचे बकेटं, हे दही आणतात ते दह्याचे बकेट आहेत. असंच आम्ही सगळं ते बघा असे दिसतात दुरून हे नवीन बाथरूम. तर आईचं काम बघा. आता इकडलं रूम साफ करणार आहोत आम्ही. इकडलं स्टोर रूम मला खूप वेळेस दाखवले ना मी, स्टोर रूम ते. इथं बघा पतंग, विजय तर खेळत नाही पण खूप दिवसाची पतंग आहे, आई जपून ठेवली आहे त्याला. आणि ही बघा कॅरम, काही नाही पहिले खेळत होतो कॅरम, काय आणता येतं सगळेच आपण खेळत होतो, तुम्हाला आठवण असेल. आमची जुनी लहानपणाची टेनिस, याला काय म्हणतात सेटल. हे सगळं हे मोबाईल जसं बी आलं ना तसं हे सगळं आम्ही सगळं काही ठेवलं, काहीच कळलं नाही. पण आई फेकून दिली नाही, खूप जपून ठेवते बघा आई. हे वस्तू तिला आवडतात, हे मुलांचे खेळलेले आहेत म्हणून सगळे जपून ठेवते आई. बघा हे पसारा आई, आईचा पसारा ठेवते काय माहिती डाळी ठेवली, सगळे महत्वाचे आहेत बघा. आपल्याला जेव्हा जरूरत राहते ना तेव्हा मिळते. आई सुरूला आम्ही करत होती, किती वर्षाचा असेल मलाही माहित नाही, आणखी लहानपणापासून बघतो. पण आई गॅस घरात आलं तरी स्टोव फेकून दिली नाही आई, आणखी खराब ठेवली. खूप वर्षाची आठवण आहे हे. त्याच्यावर जे कष्टाचे दिवस काढलोत ना ते आठवणच जात नाही. खरं कोणाकडे असं नक्की सांगा, तुम्हाला बघून खरं वाटणार नाही. 84चा आहे बघा स्टोव. हा हैदराबादला होते आमचे आई वडील तेव्हा, तिथं अस्ताळाचा आहे. तर खरंच कसं बघा ही आठवण काही फेकून देऊ वाटणार. आणि आठवण आली तर ते दिवस पुन्हा समोर डोळ्याच्या समोर येतात ते दिवस. हे बघा छोटे छोटे बोळी आहेत, बोळ्या म्हणतात त्याला आमच्याकडे. हे मी तसंच, मला खूप आवडतात म्हणून मी तसंच ठेवले यांना. हा जुना हंडा तांब्याचा, तुम्हाला माहीत असेल. आता हे कुठं राहिले हे असले अंडे ते, पण ही आमच्या आजीच्या हातचा आहे. असंच ठेवली आई, असं फेकून देत नाही, त्याला विकू बी देत नाही. हा जुना खलबत्ता, आता कुठं मिक्सर आले सगळे. आणि काय काय पसारा सगळा जमवून ठेवते तिलाच माहीत आईला. पण हे सगळ्या स्टोर रूममध्ये ना आमच्या सगळे जुने वस्तू भेटतील, हे काही नवी वस्तू नाही. म्हणजे पायल्या, आदल्या, शेर सगळं काही जातं उकळ. हा पसाराच बघा ना तुम्ही, बघून हैराण होचाल हा पसारा ठेवत कसा असतील म्हणून. किती पसारा आहे अंदाजा नाही. ज्या हे आमच्या इकडल्या 3 रूममध्ये आहे की नाही ते ह्या फक्त एकच रूममध्ये तेवढा असेल असं वाटतंय मला. इतका पसारा की नाही, मी बघून दंग झाले. बापरे म्हणले एवढा पसारा ठेवायचा कवा आणि साफ करायचा कवा. खूप बघूनच मी नुसते मोबाईलनंच शूटिंग करण्यात होते. खूपच पसारा आहे, तुम्हीच बघा आता डोळ्यानं म्हणजे तुम्हाला कळेल किती पसारा आहे काय नाही. काय काय ठेवली आईनं, सगळ्या बाटल्यानं. आणि जेव्हाही आम्हाला जे वस्तू लागते की नाही आई पळत जाऊन आणते ते वस्तू, म्हणजे तिला तिथं मिळते ते वस्तू. तसं कोणती खरं फेकून द्यायला जमणार. आई म्हणते या संसारामध्ये सगळं काही लागतं आहे सुईपासून, पण ती फेकून दिलं तर. ही आहे वाळकाचं बियाची पण चटणी दाखवेन मी तुम्हाला एका दिवशी, खूप खमंग होते त्याची चटणी. आणि आता इथून बघचाल आमच्या दोघांचं काम, विजयचं आणि माझं. बघा आता हे दसराच काढला म्हणल्यानंतर आता धुणं धुवायचं. आईच्या अंगठ्याला काहीच येत नाही करायला, त्यामुळे विजयचं आणि माझं. आणि विजयचं काय म्हणून मी विजयला कसं केलं असेल शूटिंग सांगा बरं, कुठं ठेवलं असेल यानं मोबाईल माझं. मी कसं थांबले मलाही माहीत नाही, कुठं कुठं शूटिंग केलं आहे. आणि एडिटिंगमध्ये त्यानं घातलं आहे हे सगळं व्हिडिओ. बघा त्यानं मला किती मदत करायला आहे बघा. का मी करतो सगळं म्हणून म्हणते, खूप काढू देते. काही होत नाही म्हणते, काम केलं तर कधी माणूस लहान होत नाही आणि कामाला कधी लाजायचं नाही म्हणतो तो. तुम्हीच सांगा त्याला काय म्हणू मी. आता तेव्हा किती मदत करायला आहे माझी. आणि हे काढल्यानंतर ते खूप गोधड्या देऊन काढलो आम्ही. गोधड्या म्हणजे आमच्याकडं बेडशीट, रजया, गोधड्या असंच काही होते, थोडे बहुत तुम्हाला दाखवले. खूप काही रोज देऊन काढलो. आमच्याकडे काय वॉशिंग मशीन नाही, असंच हाताने धुतो आम्ही. बघा का कसं वाटलं तेही सांगा. आमचं काम दसरा असं किती जणांनी काढलं तेही सांगा.
बघा हो का आमचं काम. आता तुम्हीच बघा, मी तर काही बोलणार नाही. आणि खूप पळवतो हा व्हिडिओ म्हणून सनी असं पळायचं दिसला लावा मी. तर बघा हो का धुणं चाललंय. धुणं म्हणल्यानंतर तुम्हाला तर माहीतच असते किती धुणं राहते ते. असंच बघा हो का सगळं धुवून काढायचं. दसरा म्हणलं की जरा गावाकडे जास्त धुवावं लागते, का तर आजूबाजूचे लोक ते धुवत राहतात आणि आपण धुवून गेलं तर ना ते आपणाला आई तुम्ही धुतलो नाहीत असं म्हणतात, म्हणजे शिवून घेत नाहीत म्हणल्यासारखं. म्हणून त्यांच्यासारखं आपण पण धुवावं लागते. बघा विजेचे टाक्या धुणं, मोठे टाक्या उचलतो. आई म्हणती पोट दुखतंय तर बी ऐकत नाही, मोठे टाक्या धुवतंय तेव का. आणि माझंही चाललं काम रेंगाळत तेव का. इथं बघा गच्चीवर कसं वाळून घातला आम्ही कपडे अशा प्रकारे गोधड्या धुवून. तरी आणखी हे थोडे आहेत, आम्ही पहिल्या एका दिवशी धुत लावते. मला व्हिडिओ करणं झालं नाही. व्हिडिओ करावं का काम करावं हेही कळणार, त्यामुळे मला काही समजलं नाही हो का असं धुतले हो. इकडं बघा साड्या पण वाळू घातला, सगळंच धुवावं लागते. आता काय करायचं. इकडं आहेत आमच्या काकूचं घर, औरंगाबादला राहतात ते हो का. अशा प्रकारे आणि गोधड्या असं धुवला. आणि आज तुम्हाला दाखवणार आहे मी तुळशी. बघा माझ्या एक वहिनी आहेत त्यांच्यासाठी हे दाखवलं आली आहे. हे बघा ही विष्णू तुळस आहे, ह्याला आमच्याकडे राम तुळस म्हणतात. आणि ही कृष्ण तुळस आहे वाटतं. तुम्हीच सांगा ह्याला कोणती तुळशी म्हणतात, मला काय याच्यातली तेवढी माहिती नाही. बघा किती मोठे तुळशी झालेत आणि खूप थंडगार खूप छान वाटते मला इथं बसलं तर की नाही. इतका आनंद वाटते, एक फ्रेश एकदम छान बसून बघते मी एक वेळेस. इथं आम्ही बिलकुल लावलो नाही बघा हे तुळशी. असं खालून बघितलं तर एकदम छान आंब्याची झाडं म्हणल्यासारखे आले ते तुळशी. आणि इथून दाखवते तुम्हाला बघा, हे आमच्या गेटचा हा रस्ता. आणि ही बघा तुळस रस्त्यातच आली, आम्ही काही लावलो नाही काही नाही. आता सांगा गाडी कसं घेऊन जायचं आणि कसं यायचं. खूप वाचवून आणतो विजय गाडी ह्याच्यापासून. असं बघा तिच्यावर तर जाणार नाही ना म्हणून. आणि ही बघा सकाळची साफ केलेली रूम तुम्हाला दाखवते कशी वाटलेली आहे रूम. बघा एकदम कोणता पसारा फेकायचा तुम्हीच सांगा. इथं युनिटर आहे, सगळं काही हो का. इथं आहेत आमचे देव. आणि बघा हो का हे स्टोर रूम आहे आईचं, सगळे काही वस्तू भेटतात इथं. हे दिवाळीचे फुलं सामान लाईटिंग सगळं काही असते इथं. बघताल पुढी तुम्ही दिवाळीला. आणि इथं आहेत आमचे देव बालाजी आणि लक्ष्मी माता. आणि बघा इथं आई सगळ्या डब्यांना डाळे भरून ठेवते आहे आणि पोत्याईनं पण राहतात, म्हणजे वरी आईला घ्यायला येते म्हणून आई असं करते आहे. बघा हो का सगळं काही पोत्याईनं, गावाकडलं शेताचं माल आलेलं राहू द्या काही राहू द्या हो का असंच ठेवते. एक तरी किडा होत नाही आईच्या डाळीदुळीला. वरी फॅन पण बसवले आणि पत्राची खोली आहे, म्हणजे आम्ही याला पुन्हा छत घालता येते म्हणून असंच सोडून टाकलो. तिकडं 3 रूमवर घातलो, म्हणजे हॉल किचन आणि बेडरूम तिकडं घातलोत आणि इकडे घातलो नाहीत. आणि हे बघा पाणी किंवा लागलं केलं तर म्हणून ठेवलं तसं का. अशा प्रकारे अशी आहे ही स्टोर रूम. असंच पसारा भरण्यासाठी ठेवलं. कशी वाटली सांगा. आणि इथून बघा लांब अंगण आमचं कसं दिसतंय. बाहेर खूप छान वाटतंय, सोफा वसरी म्हणल्यासारखं बसायला. थंडगार वाटते, ह्यावेळेस थंड हवा सुटते. आणि सकाळचं बाथरूम म्हणले ना ते ही आहे बघा. तर मग आता तुम्हीच बघा आणि सांगा मला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा, शेअर करा, नवीन ताई असतील तर सबस्क्राईब करा आणि माझे जुने व्हिडिओसुद्धा बघत जावा हां. थँक्यू. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.